नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर आजचा व्हिडिओ फार स्पेशल आहे, कारण नुकतंच म्हणजे 24 डिसेंबरला माझ्या आईवडिलांची 48वी ॲनिव्हर्सरी होती. तर ॲनिव्हर्सरीसाठी मी, भार्गव आणि दिशा आम्ही तिघंजणं गेलो होतो. तिकडे दोन्ही भाऊंची आणि बहिणीची फॅमिली आलेली होती. आम्हाला जायला थोडासा उशीर झालेला होता, त्या कारणाने आम्ही गेल्या लगेचच औक्षण करून घेतलेलं आहे. माझ्या मिस्टरांना यायला बराच उशीर होणार होता, म्हणून मग ते म्हणाले की कार्यक्रमाला माझी वाट बघू नका. म्हणून मग आम्ही केक वगैरे कटिंग करून घेतला. जेवायला बसलं तेव्हा ते तिथे पोहोचले होते. फार मज्जा केली आम्ही त्या दिवशी. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. त्या दोघांचंही मी औक्षण केलं. त्याच्यानंतर मग बाकी सर्व मेंबर्सने औक्षण करून घेतलेलं आहे. माझे वडील जे आहेत ते ह्या दिवशी फार जास्त खुश असतात. आईला तितकं कौतुक नसतं ह्या गोष्टीचं, कारण तिला असं वाटतं की आता कौतुक करण्याचे दिवस तुमच्या आणि तुमच्या मुलांचे आहेत, आमचे नाही. वडील मात्र ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. आम्ही जाणार असतोच, पण तरी ते आवर्जून आम्हाला प्रत्येकाला कॉल करून बोलून घेतात. जाताना मी तिथे केक घेऊन गेलेले होते, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये. आई वडील जे आहेत ते आपल्यासाठी फार कष्ट घेतात. आम्ही एका खेडेगावामध्ये राहत होतो, जिथे रेल्वे जवळ सोडलं तर बाकी काहीही उपलब्ध नाही. म्हणजे शाळा, कॉलेज सगळं आम्हाला बाहेर जाऊनच करावं लागलं. पण आई वडिलांनी आम्हाला कधी कशाची कमतरता पडू दिली नाही. आम्हा चौघाही भावंडांना त्यांनी खूप छान शिकवलं, व्यवस्थित सर्वांना सेटल करून दिलं. त्या कारणाने हा एक दिवस जो आहे तो मात्र आम्ही चौघही तिथे एकत्र येऊन सेलिब्रेट करतोच. माझ्या मुलांनाही आईकडे जायला खूप आवडतं, कारण माझी आई त्यांचे फार लाड करते आणि खेडेगाव असल्या कारणाने त्यांना तिथे गेल्यावर बंदिस्त वाटत नाही, थोडीशी मोकळीक मिळते. म्हणून मग ते तिकडे जाण्याचा नेहमी माझ्याकडे हट्ट करत असतात आणि मला जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा मी आईकडे जाते. बघा, हा कार्यक्रम जो आहे तो आमचा चालू होता. एकीकडे भावाची जे 2 जुडवा आहेत त्याच्यामध्ये राया जो आहे त्याला मात्र केक कटिंग करायची घाई झालेली होती आणि म्हणून मग बाकीच्यांनी फटाफट औक्षण करून घेतलं आणि मग आईवडिलांनी जो आहे तो माझ्या केक कटिंग केलेला आहे. आजचा कार्यक्रम जेव्हा चालू होता तेव्हा जुन्या आठवणी सहजच डोळ्यासमोरून गेल्या, की कसे होते ते दिवस ज्या वेळेला आई सगळी घरकामं करत होती आणि वडील आमच्या शिक्षणासाठी खूप जास्त मेहनत करत होते. प्रत्येक मिळेल ते काम ते करत होते, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परमनंट असा जॉब नव्हता आणि म्हणून जे काम हाताला येईल ते त्यांनी अगदी बिनधास्तपणे केलं, कुठलीही लाज वगैरे न बाळगता. खूप कष्ट केलेले आहेत माझ्या वडिलांनी आमच्या चौघांच्याही शिक्षणासाठी आणि खेडेगावात राहत असूनसुद्धा त्यांनी आम्हाला सर्वांना पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिकवलं. तर ही आमच्यासाठी फार मानाची गोष्ट आहे. आईवडिलांना आपण कधी समोरून बोलत नाही की आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल किती अभिमान आहे. फक्त आपण आपल्या कृतीतून तो दाखवावा असं मला वाटतं. चला तर मग आता आपण कार्यक्रम पुढे बघूयात. आईवडिलांनी केक कटिंग केलेला आहे. केक कटिंग करून झाल्यानंतर आम्ही आईवडिलांना जे गिफ्ट आणलेले होते तर ते दिलेले आहेत. दिशा, भार्गवने दोघांनाही विश केलं, दोघांच्याही पाया पडले आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांनी ज्यांनी गिफ्ट आणलेलं होतं तर त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे आईवडिलांना. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. तर चला आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात. केक वगैरे भरवून झाल्यानंतर, गिफ्ट दिल्यानंतर मग आता आम्ही काढलेले आहेत फॅमिली फोटो. तर बघा, हे आहेत आम्ही चौघही भाऊ बहीण आणि आमचे आई वडील आणि हा छोट्या भावाचा मुलगा. आता हे दोघंही मोठ्या भावाची मुलं आहेत, जुडवा आहेत दोघंही. आणि त्याच्यानंतर ही सर्व आमची गँग आणि मग त्याच्यामध्ये परत आता हे बहिणीचे मिस्टर आणि दोन्ही भावांच्या बायका ॲड झालेल्या आहेत. तर अशी ही आमची फॅमिली आहे. माझे मिस्टर मात्र लेट आलेले होते म्हणून ते फोटोमध्ये कुठेही नाही आहेत. हा आहे आमचं शिव, कोणाकडेही जातो, कितीही फोटो काढा, काहीही प्रॉब्लेम नाही. तसा राया पटकन येत नाही कोणाकडे, त्याचा थोडा मूड असला तरच तो येतो. हे आहेत दिशा आणि भार्गव, माझे 2 चॅम्प.
त्याच्यानंतर मग आता बघा फोटो वगैरे छानपैकी काढून झाले आणि आम्ही बसलेलो आहोत जेवायला. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.